नमस्कार, मी निकिता. आपण पाहतात LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश. विलास घुले हत्या प्रकरणात एकूण 9 आरोपी. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार. पुण्याच्या दौंडमध्ये नगर परिषद कार्यालयात महिला अधिकाराचा विनयभंग. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आरोपी विरुद्ध पोक्सो आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. प्रकरणाचा पुढील तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक घटना. शेतात मिरचीची लागवड करताना विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू. घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त. पालघरमध्ये घरफोडी करणाऱ्या 2 सराईत आरोपींना अटक. 14,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. अटक आरोपींविरोधात 7 गुन्हे दाखल असल्याचं उघड. नाशिकच्या चांदवडमध्ये 13 गावे आणि 8 वाड्या वस्त्यांवर टँकरद्वारे पाणी. 10 टँकरद्वारे 24 फेऱ्या करत भागवली जाते नागरिकांची तहान. नाशिकच्या नांदगावात पहिल्याच पावसात साचलं सबवेमध्ये पाणी. पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांना होते अडचण. वाहन चालकांनाही कसरत. नागरिक त्रस्त. वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान. वनराज्यातील शेतकऱ्यांच्या सोलर पॅनलचे नुकसान. पंचनामे करून भरपाईची मागणी. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासून पावसाची रिपरिप. परिसरात गारवा तर वीज खंडित झाल्याने नागरिक त्रस्त. परभणीत पावसाला सुरुवात. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. प्रचंड उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.